अखिल विदर्भ वरहाडी साहित्य प्रतिष्ठान अमरावती द्वारा संचालित धमाल कवि सम्मेलन का आयोजन हाल ही में अड़गांव में किया गया था। इस कार्यक्रम की अध्यक्षता सुप्रसिद्ध प्रबोधनकार सत्यपाल महाराज ने की। इस साहित्य सम्मेलन में अमरावती के संस्कृति का एक बड़ी झलक देखने को मिली। अमरावती के लोक कवि व वरिष्ठ साहित्यकार प्राध्यापक डॉक्टर सतीश तराड़, वरहाडी साहित्य प्रतिष्ठान के अध्यक्ष चौहान प्रमुख तौर पर उपस्थित थे। इस अवसर पर साहित्य साधना मासिक किताब का विमोचन भी सत्यपाल महाराज के हाथों किया गया। वहां उपस्थित कवियों ने वरहाडी बोली भाषा में अपनी कविताएं पेश की। सतीश तराड़ व चौहान इन्होंने अपनी वरहाडी कविताओं से कार्यक्रम में मौजूद लोगों का दिल जीत लिया। माझी या साहित्याच्या माध्यमातून साहित्य संमेलन आमच्या तरुणांनी जास्त वाचावं, मग कारण वाचण्याशिवाय पर्याय नाही, वाचूच शकत नाही। आपण पाहिलं ज्यानं वाचलं तो वाचला। आज पुस्तकाची एवढी ताकद आहे, मग ते मोबाईलच्या माध्यमातून असो की पुस्तकाच्या माध्यमातून असो, ते वाचन करता करता 52 वर्ष मी या विचारात आलो। माझ्या तरुणांनी वाईट व्यसनाच्या दूर राहून तुमच्या तरुणाच्या डोक्यात तुकडोजी महाराज सांगतात अग्नी भडकला युद्धाचा। आज फार परिस्थिती बिकट आहे, म्हणून तरुणांनी व्यसन प्रेमभंग याच्यात आत्महत्या केल्यापेक्षा देशाकरता वेळ द्यावा, पुस्तकं वाचन करून आपल्या देशाला सहकार्य करावं, जेवढं काही करता येईल तेवढं। अमरावती द्वारा संचालित साहित्य साधना मासिकाच्या या सोहळ्यामध्ये तळागाळातले वऱ्हाडी साहित्यिक आणि त्या वऱ्हाडी साहित्यिकांच्या साहित्याला व्यासपीठ देण्यासाठी या मंचाची स्थापना आहे, या मासिकाची स्थापना आहे। प्रकाशन केलेलं आहे, ज्यातून तळागाळातले लहानच नाही तर मोठे साहित्यिकसुद्धा एकत्रितपणे लिहिणार आहेत। आणि हा केवळ प्रयत्न आहे सगळ्या वऱ्हाडी साहित्यिकांना या मासिकामध्ये मानाचा स्थान देण्याचा। CN न्यूज़ के लिए दरियापुर से अमोल कंठारी की रिपोर्ट।